माननीय दूर होणार आपल्या भागातील समस्यांचा अंधार आता मशालीच्या प्रकाशाने आपलं उज्ज्वल भविष्य घडणार। लक्षात असू द्या, आता एकच लक्ष आपल्यासाठी लागल्याशिवाय धार नाही तलवारीच्या मातीला आणि उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही पालघरच्या मातीला। आपल्या इंडिया विकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या पक्षाच्या स्थानिक लोकप्रिय आणि कार्यसम्राट उमेदवार माननीय हरकीताई कांबळी यांना भरघोस मतांनी विजयी करा। यांची निशाणी मशाल मशाल मशाल। अरे शुद्र पैशांच्या मोबदल्या आपकी बार बीजेपी पर, ये तुम्हें हमें करना है। करेंगे कि नहीं करेंगे? करेंगे कि नहीं करेंगे? यही या बीजेपी सरकारला या देशातून आपल्याला हद्दपार करायचं आहे, तरच आपली मुलं शिकतील, चांगले भविष्य घडेल। या महाराष्ट्रातून आपल्या शाळा बंद करत आहेत, नोकऱ्या नाही आहेत, इथे सरकारी नोकऱ्या बंद झालेत, महागाई वाढत आहे, सिलेंडरचा गॅस महाग आहे, इथे सर्वच काही बंद आहे। मला एकच म्हणायचं आहे की आपण या बीजेपी सरकारला वाटलं होतं की आमचं पक्ष संपला, राष्ट्रवादी संपली, शिवसेना संपली। अरे तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, आम्ही तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही। इलेक्शन मध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। दाखवूच आम्ही तुम्हाला जागा। जे आम्हाला सोडून गेले आहेत ना, त्यांना त्यांच्या हातात तूपही राहणार नाही, तेलही राहणार नाही। हाती मात्र धुपाटणं दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाहीत। येणाऱ्या काळात महाराष्ट्रात, या देशात फक्त आणि या आघाडीचं सरकार राहणार आहे,
एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय मुझफ्फर हुसैन साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. सन्माननीय मुझफ्फर हुसैन. पालघर लोकसभा ची या निवडणुकीचे या मंचावर उपस्थित सन्मान्य व्यासपीठ, उमेदवार भारती कांबळे, येत्या 20 मेला या लोकसभेची निवडणूक पार पडत आहे. आणि आपल्या सर्वांना मशाल या चिन्हावर बटन दाबून महाविकास आघाडीच्या उमेदवार सो भारती भरत कांबळे यांना बहुमताने विजय करायचा आहे. मशाल ज्याला हाताचा पंजा या चिन्हामध्ये असा हातात धरून त्या मशीनावरती बटन दाबायचं आहे आणि मशाल या चिन्हावरती बटन दाबून भारती कांबळेंना विजयी करायचा आहे. मित्रांनो, ही निवडणूक ही फक्त पालघरची निवडणूक नाहीये. ही फक्त पालघरची लोकसभेची निवडणूक नाहीये. ही निवडणूक या देशाची घटना वाचवण्यासाठी निवडणूक आहे. या देशाची सेक्युलर फॅब्रिक वाचवण्याची निवडणूक आहे. महाराष्ट्रभरामध्ये आपण बघताय की जी घटना महाराष्ट्रात घडली आणि ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेंना त्या मुख्यमंत्री पदावरनं खाली खेचण्याचं काम करण्यात आलं. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या गद्दारांशी लढा देणारी निवडणूक आहे. त्या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणारी निवडणूक आहे. आपल्या सर्वांना उद्धव साहेबांबरोबर या निवडणुकीमध्ये 20 तारखेला पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी आपल्याला भाजप आणि त्यांच्या सोबतचा धनुष्यवान यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. हे बघा, 3 मित्र पक्ष ते एकत्र आलेत. एकाचं चिन्ह आहे कमळ. कमळ पाण्याशिवाय राहू शकत नाही. पंतप्रधानांनी सांगितलं होतं की राष्ट्रवादीचे अजित पवारनी इरिगेशन मध्ये 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलं आणि डॅम कधी तयार झाला नाही, त्याच्यात पाणी कधी शिल्लक राहिलं नाही. तर ज्या डॅम मध्ये पाणीच नाही तर त्या ठिकाणी कमळ कसं शिल्लक राहील? आणि ज्या डॅम मध्ये पाणी नाही तर तिथे जनावर काय येतील? आणि जनावर जर आले नाही तर त्या धनुष्यबाण काय उपयोगाचा त्या ठिकाणी राहील? आणि एका बाजूला हे परमेश्वराकडून घडत असते. कधी लक्षात घ्या, मनुष्याची शक्ती नाही. ज्या ठिकाणी अन्याय आणि अनर्थ करतो त्या ठिकाणी परमेश्वरच न्याय करतो. आणि एका बाजूला मशाल चिन्ह आहे, हाताचा पंजा त्याच्या सोबतीला आहे पकडायला. आणि या लोकांना बरोबर त्यांची जागा मशालाने त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम करायचं आहे. आणि 20 तारखेला 4 जूनला निवडून आल्यानंतर शरदचंद्र पवारांची तुतारी वाजून साजरा करायची आहे. म्हणजे एका बाजूला 3 घटक पक्ष महाविकास आघाडीचे त्यांचे चिन्ह आणि एका बाजूला सुकलेला डॅम, सुकलेला कमळ आणि काय उपयोगाचा त्या धनुष्यबाण. मित्रांनो, राज्यभरामध्ये आम्ही फिरतो बघतो, ज्या अर्थी यांनी भाजपाने आदिवासी एसटी एससी समाजाचं आरक्षण संपवण्याची भूमिका घेतलेली आहे. आज याच वसईमध्ये गृहमंत्री येऊन किती खोटं बोलतात.
आदरणीय पंतप्रधान किती खोटा बोलतात. मागील 70 वर्षामध्ये कधीही नाही कोणताही पंतप्रधानांनी एवढं खालची पातळी गाठलेली नाही. किती खोटं म्हणायचं माणसानी. कालपासून परवापासून बोलायला लागले की इंडिया आघाडीचे लोक हे SC STचं आरक्षण घेऊन अल्पसंख्यांना देणार आहे. का बोलू लागलेत? कारण यांना आता 4थ्या फेजच्या निवडणुकीमध्ये हे 100% यांना समजण्यात आलेलं आहे. यांना समजलेले आहेत की SC ST आता यांच्यासोबत उभे राहायला तयार नाही. नंदुरबारची सभा झाली परवा, मी त्या ठिकाणी नंदुरबारला होतो. प्रियंका गांधींची सभा 24 तासामध्ये 1.5 लाख जनता त्या ठिकाणी जमली. 24 तासात, फक्त 24 तासात. आणि किती वर्ष आहेत तिकडे आदिवासी मंत्री, किती अँटी इन्कम्बन्सी. त्या ठिकाणी आदिवासी समाजाने दाखवून दिलं का आम्ही तुमच्या सोबत नाही आहोत. मी नाशिकला होतो, दिंडोरीला होतो. नाशिक जिल्ह्यात बघितलं कांद्याचा विषयामध्ये वाटोळा झाला दिंडोरीमध्ये. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय. नाशिक शहरामध्ये नाशिकची जागेवरती उपटा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतोय. ज्या ज्या ठिकाणी आपण बघणार त्या त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांसाठी लाट आली आहे. लाट. लोकांना ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरेच्या घराण्यावरती या लोकांनी मागील खंजर घोपसणं का काम केलेलं आहे ते लोकांना अजिबात आवडलेलं नाही. मित्रांनो, काय म्हणत असतात ते अजित पवारची एक रील चालते नेहमी. अजित पवारची एक रील चालते. अहो मी म्हणत होतो घ्या ते घड्याळ घड्याळ घड्याळ, नाही कमळाबाई 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 म्हणे आता 400 रुपयाचा गॅस 1100 रुपये झालं. आता कसं वाटते? गारगार वाटते. ऐकलं का नाही तुम्ही सर्वांनी ऐकली का नाही ती रील की 400 रुपयाचा गॅस 1100 रुपये झालं. आता कसं वाटते? गारगार वाटते. 50,000 रुपयाची बाईक आता लाख रुपये झाली. आता कसं वाटते? गारगार वाटते. आहो राव तुम्हाला म्हणत होतो नको ते कमळाबाई कमळाबाई घड्याळ घड्याळ बघा असं म्हणणारे स्वतः जाऊन आता म्हणतात कमळाबाई कमळाबाई कमळाबाई. महाराष्ट्रामध्ये बरामध्ये फिरून फिरून अजित पवार काय करताय तर कमळाबाईला मतदान करा, कमळाबाईला मतदान करा. कोणतीही नीतिमत्व यांची शिल्लक नाही, साबूत नाही. आणि म्हणून मित्रांनो आपल्याला या राज्यामध्ये आपल्याला आणि देशामध्ये घटना वाचवायची आहे तर आपल्याला धनुष्य मशाल या चिन्हावरती महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार सो भारती भरत कांबळी यांना 20 तारखेला मशाल या चिन्हावरती बटन दाबून बहुमताने त्या ठिकाणी विजय करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम. धन्यवाद. मुझफ्फर हुसेन म्हणजे एक बुलंद तोफ आहे. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल वो समंदर भी आएगा. थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर, थक कर न बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. डॅशिंग जिल्हा प्रमुख आदरणीय पंकज देशमुख यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं. आदरणीय पंकज देशमुख. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हे ब्रीदवाक्य ज्यांनी मनामनात राबवलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना संस्थापक, महाराष्ट्राचं